चाळीसगाव येथे महाराष्ट्र शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या समितीने तहसीलदार श्री प्रशांत पाटील यांना निवेदन दिले, ज्यामध्ये तहसीलदारांनी लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे। निवेदनातील आणि बैठकीतील मुख्य मुद्दे: शेतकऱ्यांचा पिढ्यानपिढ्यांचा शेतरस्त्यांसाठीचा संघर्ष थांबावा यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे, ज्याला शेतकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे। गावोगावचे शेतकरी चळवळीत सहभागी होत असून विविध सामाजिक संघटनाही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या आहेत। चाळीसगाव येथे झालेल्या बैठकीत राज्यव्यापी आंदोलनाचे निर्णय घेण्यात आले आणि चाळीसगाव शिव पाणंद शेतरस्ता कृती समितीची स्थापना करण्यात आली। शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाला विविध मागण्यांचे निवेदन दिले, ज्यामध्ये तहसीलदारांनी शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आणि ग्रामपंचायतींना ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले। संबंधित विभागांनाही सूचना देण्यात येतील असे तहसीलदारांनी सांगितले। चळवळीच्या नेत्यांचे विचार: महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरदभाऊ पवळे आणि राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील यांनी तहसीलदारांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे। त्यांनी असे म्हटले आहे की तहसीलदारांनी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेतल्या आणि परिवर्तनवादी निर्णय घेतले, ज्यामुळे तालुका सुजलाम सुफलाम होईल। इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही याचा आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। उपस्थित सदस्य: यावेळी चाळीसगाव तालुका शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे सदस्य आणि इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। काही प्रमुख सदस्यांची नावे खालीलप्रमाणे: गणेश पंढरीनाथ बाविस्कर, विनोद आव्हाड, हिलाल महाजन, वाल्मिक महाजन, मनोज बागुल, प्रताप धात्रक आणि इतर अनेक शेतकरी। एकंदरीत चाळीसगाव येथे महाराष्ट्र शिव पाणंद शेतरस्ता चळवळीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे आणि तहसीलदारांनी केलेल्या आश्वासनांमुळे शेतकऱ्यांमध्ये आशेची किरण निर्माण झाली आहे।